आपण पाहताय महाधुरळा. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. केवळ 5 ते 6 दिवस आहेत प्रचारासाठी. त्यामुळं आता बदनामी अस्त्र, आरोप अस्त्र किंवा विविध पद्धतीनं प्रचाराला सुरुवात झाली आहे. समर्थ पॅनेल विरुद्ध चित्रकर्मी पॅनेल यांच्यात जोरदार लढाई सुरू झाली. तिसरे पॅनेल बचाव पॅनेल आहेच, पण आता जोरात या 2 पॅनलमध्ये लढाई सुरू झाली असताना आता गेल्या 10 वर्षातल्या कारभारासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे चित्रकर्मी पॅनेलनं, तो म्हणजे कोरोना काळात झालेला घोळ, घातलेला घोळ, न केलेला हिशोब, दिलेला हिशोब आणि विविध वस्तू पळवणे, हे जे काय बरंच प्रकरण या कोरोना काळातलं आहे. कोरोना काळात सत्ता कोणाची होती तर अध्यक्ष मेघराज भोसले यांची होती. त्यामुळे या काळात अनेकांना मदत करण्यासाठी काही रक्कम जमा झाली. माधुरी दीक्षित असू दे, रितेश देशमुख असू दे, जॉन अब्राहम असू दे, किंवा अनेकांनी मोठी मदत केली. जवळजवळ 30 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा झाली. ही रक्कम वाटत असताना घोळ झाल्याचा आरोप सुरू आहे. कारण मुळात ही 30 लाख आणि महामंडळाची मोठी रक्कम यामध्ये वाटण्यात आली. ती जवळजवळ 27 लाख महामंडळ शिल्लक असताना 49 लाखाची एफडी कशासाठी मोडण्यात आली असा थेट आरोप आता सुरू झाला आहे. कारण 31 लाख मिळाले असताना 39 लाख वाटले गेले. 27 लाख शिल्लक असताना 49 लाखाची एफडी का मोडली, कोणाच्या उद्देशासाठी मोडली? अनेकांनी साखर दिली, तेल दिलं, आटा दिला, गहू, बऱ्याच वस्तू दिल्या, पण यातल्या बऱ्याच वस्तू काही संचालकांनीच गायब केल्याचा गंभीर आरोप त्यावेळी झाला. पुन्हा त्याच आरोपाची पुनरावृत्ती आता सुरू आहे. कोरोना काळात एकूणच संचालकांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप आता सुरू झालेला आहे. कारण मनमानी कारभार करत असताना अनेक ठिकाणी हिशोबच दिला नाही. बँकेच्या एकूण अहवालामध्ये प्रचंड तफावत आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक घोळ झाल्याचं पुढं आलेलं आहे. यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही घोळ झालेले आहेत. तिथंही रक्कम शिल्लक असताना ती रक्कम कुठं गेली, धर्मादाय आयुक्ताचा परवाना वगैरे प्रकरण बरंच आहे. त्यामुळे हिशोब काहीच नाही. पुणे कार्यालयात तेच आहे. सावंतवाडी कार्यालयातल्या रक्कमेचं काय झालं, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. काहींनी कोरोना काळात या सगळ्या पडद्यामागच्या कलावंतांसाठी मदत म्हणून काही वस्तू देण्यात आले, पण या वस्तू काही संचालकांनी आपल्या घरी पळवल्या. जेव्हा प्रकरण बाहेर आलं तेव्हा दुसऱ्याच वस्तू आणून ठेवल्या. हेही प्रकरण आता पुन्हा नव्यानं इकडं चर्चेला आलेलं आहे. जे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, 10 वर्षातला मनमानी कारभार, हिशोब न देण्याचा प्रयत्न आणि अनेक ठिकाणी केलेला भ्रष्टाचार, हे सगळं आता पुन्हा एकदा चर्चेत आले. कारण विक्रम गोखले यांनी 2.5 एकर जागा दिली, महामंडळाला दिली, अतिशय सर्वसामान्य लोकांची घरं व्हावी यासाठी ही जागा दिली. पण ही जागा आता नेमकं कुठं आहे, कुणाच्या नावावर आहे, त्याचं काय झालं, ते कुणी लाटलं, असाही प्रश्न आता सुरू झाला आहे. याचा अर्थ पुढचे 8 दिवस आरोप प्रत्यारोपाचे असणार. मागचं सगळं धुणं उकरून काढलं जाणार. कारण काही गंभीर आरोपी या पुढच्या काळात होणार. कारभार चूक नसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळं गेल्या काही वर्षात जो कारभार झाला दोन्ही गटाकडून, त्या संदर्भातल्या आता बातम्या येत राहणार.
बघूया आता आरोप प्रत्यारोप काय होतात आणि त्याला खुलासा नेमका काय होतो. सध्या तरी सगळ्यात महत्त्वाचं 10 वर्षातला हिशोब, 10 वर्षातल्या ऑडिटमधलं अनेक घोळ, पैशाचा एकूण वारेमाप वापर, काही ठिकाणी जमा केलेली रक्कम गायब होणं किंवा अन्य काही प्रकरणात आपण काही प्रकरणावर निश्चितपणे प्रकाश टाकूया. आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.